विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तर माहीत आहे की इंग्रजांनी आपल्यावर भरपूर वर्ष राज्य केलं आणि या इंग्रजांच्या राज्याविरुद्ध ब्रिटिश राज्यवटीमध्ये अनेक आपण लढे दिले, आंदोलन केले, त्याविरुद्ध लढाया केल्या, पण त्या लढाया आपण काय यशस्वी करू शकलो नाही. पण त्या सगळ्या आपण शांत रीतीने अहिंसा मार्गे केल्या. पण काही असे पण आंदोलनकर्ते होते किंवा जे लोकनेते होते किंवा युवा व्यक्ती होते किंवा कार्यकर्ते होते, तर त्यांना या लढाया सशस्त्र किंवा शस्त्रास्त्र करायच्या होत्या. म्हणून ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध त्यांना आंदोलन किंवा विरोध करण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारी चळवळीसुद्धा काही काही नेत्यांनी केल्या. त्याच्यामधलंच आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहासमध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा पाठ बघणार आहोत. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतात विविध मार्गाने आंदोलने चालली. म्हणजे ब्रिटिशांनी केलेले जे आपल्यावर अन्याय होता, अत्याचार होता, जुलूम होता, त्याविरुद्ध अनेक लोकांनी असे आंदोलन केले. आंदोलन करणे म्हणजे एकत्रितरित्या त्यांचं निर्देशन करणे, विरोध करणे. त्यातील एक मार्ग म्हणजे सशस्त्र क्रांतिकारीचा मार्ग होता. म्हणजे काय, शस्त्रास्त्र त्यांचा विरोध करणे. फक्त तोंडी असेल किंवा आपण शांतीने किंवा फक्त आंदोलन करून असं न करता शस्त्राचा सुद्धा वापर करू. कारण ब्रिटिश हे आपल्या विरुद्ध शस्त्र वापरूनच युद्ध असेल किंवा लढाई असेल किंवा आपल्यावर अन्याय अत्याचार जुलूम करायचे. म्हणूनच काही काही युवा जे स्वातंत्र्यवीर असतील किंवा देशासाठी लढणाऱ्या कार्यकर्ते असतील, युवा पिढी असेल, यांना शस्त्रासह लढणं हे महत्त्वाचं वाटतं. त्याची ओळख आपण आज या पाठात आपण करणार आहे. 1857 पूर्वी इंग्रजी सत्तेत झालेले उठाव आणि 1857चा स्वातंत्र्य लढा याचा आपण अभ्यास आधीच केलेला आहे. 1857चा मग यामध्ये हा स्वातंत्र्य चळवळीसाठी किंवा सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा पहिला जे मुख्य व्यक्ती होता किंवा ज्यांनी ही लढाई चालू केली होती, ही चळवळ चालू केली, ते सगळ्यात पहिले होते वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे राहायचे किंवा महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यक्ती होते तर ज्यांनी आपल्या या ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र म्हणजे शस्त्रासह लढा देण्याचं त्यांनी पहिलं ठरवलं होतं. ब्रिटिश साम्राज्याने शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. कारण का, शांततेने किंवा अहिंसा तत्वाने आंदोलन करून चळवळी करून काही उपयोग होत नव्हता फारसा. कारण ब्रिटिश हे जुलूम करतच होते, अन्याय करतच होते. मग त्यासाठी त्यांचा विरोध कसा करायचा, तर शस्त्रासोबत म्हणजे आपण देखील शस्त्र वापरायचे. मग त्यात बंदुका असतील, इतर साधनं असतील, असं वापरून आपण सुद्धा त्यांचा विरोध तसाच पद्धतीने करायचा असं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्यांचे वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे त्यांनी शिक्षण घेतले. वस्ताद म्हणजे त्यांचे गुरु, तर ज्यांनी त्यांना काय केलं होतं, शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं का बंदुकी कशा चालवायच्या किंवा ज्या वेगवेगळ्या माहिती असेल, बंदुकांची असतील, गन असतील, पिस्तूल असेल, हे कशी तयार करायची किंवा ते वापरायची कशी, त्याच्या गोळ्यांची निर्मिती कशी करायची, हे सगळं त्यांच्या वस्ताद म्हणजेच लहुजी साळवे यांनी त्यांना शिकवलं होतं. आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना देखील संघटित करून बंड पुकारले. यासाठी ते काही एकटे होते का, नाही, त्यांनी रामोशी समाज जो होता त्या काळी, तर त्या रामोशी समाजाला पूर्ण एकवटलं किंवा सगळ्यांनी एकत्र केलं आणि हा सशस्त्र म्हणजे शस्त्रासोबत असणारा उठाव किंवा लढा किंवा ही चळवळ त्यांनी सुरू केली होती किंवा ही बंड पुकारलेली. कारण का त्यावेळेस जास्त करून अहिंसा तत्वानेच लढाया लढल्या जात होत्या, आंदोलनं केली जायची, चळवळी केल्या जायच्या. पण त्यांनी ठरवलं होतं का आपण शस्त्राचाच वापर करायचा. कारण ब्रिटिश जसे आपल्यावर शस्त्र घेऊन अन्याय अत्याचार करत होते, आपल्या आया बहिणींना मारत होते बंदुकीच्या गोळ्यांनी, तसं आपण देखील त्यांचा त्याच पद्धतीने प्रतिकार करायचा असं त्यांनी ठरवलं होतं. हे बंड अयशस्वी झाले. पण हे बंड पूर्ण यशस्वी झाले का, नाही. कारण त्यासाठी वेगवेगळे कारणे, अपुरे शस्त्र असतील, लोकांची संख्या कमी असेल किंवा ब्रिटिश हे धूर्त होते, चालाक होते, अशा पद्धतीने त्यांनी आपल्यावर ते बंड जे आपण केलं होतं ते पूर्ण होऊ दिलं नाही. ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी येड्यांच्या कारागृहात केली. मग अशा त्या बंड पुकारल्यानंतर
हे ब्रिटिशांना समजलं आणि त्यांना मग त्यांनी ते पकडलं आणि एडनचे जे कारागृह होतं तिथं त्यांची रवानगी केली. तेथेच त्यांचा 1883 मध्ये मृत्यू झाला आणि त्यांचा मृत्यू मग झाला 1883 मध्ये एडनच्या कारागृहात. साली यांचा मग मृत्यू देखील झाला आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा देखील उभारला होता. मग हा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती होता ज्यांनी शस्त्रासोबत हा लढा किंवा हे बंड पुकारलं होतं. रामोजी समाज एकवटला होता आणि त्या या लढ्याचंच बघून किंवा हा बंड बघून ब्रिटिशांनी त्यांना पकडलं आणि एड्यांच्या कारागृहात टाकलं आणि तिथंच त्यांचा 1883 मध्ये मृत्यू झाला. पण 2 नंबरची जी व्यक्ती होती त्यांनी स्वातंत्र्यासाठी हा सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमधला भाग घेतला किंवा लढाई केली ते होते चाफेकर बंधू. दुसरे जे व्यक्ती होते सन 1897 साली पुण्यात प्लेगच्या साथीचे बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड यांनी जुलमी जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर बंधूंनी 22 जून 1897 रोजी रँडचा वध केला. म्हणजे 1897 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ आली तर खूप उंदीर होते. त्या उंदरामुळे ही प्लेगची साथ पसरली होती. या प्लेगच्या साथीमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. पण ब्रिटिशांनी आपल्या लोकांना मदत करण्याचे सोडून आपल्या लोकांनाच या साथीत सापडलेल्या लोकांना त्यांनी मारलं आणि याचाच बदला घेण्यासाठी जे त्यावेळेस रँड ते कमिशनर होते प्लेग कमिशनर रँड नावाचे त्यांनी खूप जुलूम जबरदस्ती केली होती आपल्या लोकांवर. पण त्यांचा बदला घेण्यासाठी चाफेकर बंधू जे दोघं बंधू होते त्यांनी दामोदर व बाळकृष्ण असे ते चाफेकर बंधू होते. एक होते दामोदर व बाळकृष्ण चाफेकर असे ते 2 बंधू होते. त्यांनी बदला घेण्याचं ठरवलं आणि 22 जून 1897 रोजी त्या रँडचा त्यांनी वध केला. म्हणजे त्याला ठार मारलं आणि दामोदर व बाळकृष्ण आणि वासुदेव हे 3 बंधू त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना देखील फाशी झाली. मग याचं ब्रिटिशांना समजलं की यांचा वध केलाय म्हणून. मग बाळकृष्ण असेल दामोदर असेल आणि वासुदेव असे ते 3 बंधू होते. इथं 2च बंधू आपण आधी त्या दोघांनी ते वध केला. पण जुलम ब्रिटिशांनी तिघांना देखील काय केलं त्यांना फाशी देण्यात आली. त्याचबरोबर त्यांना त्यांच्यासोबत असलेले महादेव रानडे यांचे देखील त्यांनी काय केलं त्यांना सुद्धा फाशी दिली आणि एकाच घरातील 3 भावांनी देश सेवेसाठी हौतात्म्य पुकारले. म्हणजे देश सेवा करण्यासाठी त्याचं देशासाठी त्यांनी लढण्यासाठी त्यांनी हे हौतात्म्य म्हणजे स्वतः आपली कुर्बानी दिली, फाशी दिली. याच सुमारास बिहारातील मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध फार मोठा उठाव. याच दरम्यान काय होतं बिहारमध्ये जे मुंडा आदिवासी होते त्यांना बिरसा मुंडा यांनी एकत्र केलं. बिरसा मुंडा यांनी बिहारमध्ये आदिवासी जो समाज होता मुंडा समाज होता त्यांना एकत्र केला आणि या नेतृत्वाखाली सरकारचा त्यांनी विरोध केला आणि त्यांनी देखील प्रतिरोध केला की म्हणजे ही ब्रिटिश राजवट नष्ट व्हावी किंवा याचा प्रतिकार म्हणून. तिसरे व्यक्ती होते आपले स्वातंत्र्यवीर सावरकर. सन 1900 मध्ये नाशिक येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन केली. मग मूळचे जे सावरकर नाशिकचे होते त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना 1900 मध्ये स्थापन केली. 1900 मध्ये कोणती नाशिक येथे मित्रमेळा संघटना सन 1990 मध्ये त्यांनी स्थापन केली. ही क्रांतिकारी गुप्त संघटना स्थापन केली आणि ही कशी होती गुप्त संघटना होती. जास्त याचा काही कुठे प्रचार प्रसार नव्हता, गुप्त होती आणि त्याचबरोबर ही क्रांतिकार्यांची होती तर जे क्रांती घडवून आणू शकताय नवनवीन. कारण ब्रिटिशांविरुद्ध लढून त्यांना हरवण्यासाठी त्यांचा अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी 1904 साली या संघटनेला